हे आहेत उपासाचे बटाट्याचे पापड। यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि मीठ। आता याचं प्रमाण जे आहे ते 1 किलो बटाट्याला 300 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ, मीठ आणि लाल तिखट। सर्वात आधी आपण हे तळून बघूया। मस्त फुलणारे असे बटाट्याचे पापड तयार आहेत। आता आपण बघूया ते कसे तयार करायचे ते। बटाट्याच्या पापडाकरता लक्षात ठेवायचं की बटाटे त्याच दिवशी उकडलेले आणि गरम असायला हवेत, म्हणजे बटाट्याचे पापड छान होतात। हे आपण मॅश करून घेऊया गरम गरम असतानाच, किंवा हे किसून घेऊया। आपण इकडे साबुदाण्याचे पीठ बघूया। बाकी तिखट आणि मीठ आपण आपल्या अंदाजे घालायचं आहे। तुम्ही जिरं पण वापरू शकता। आता बटाटे जर आपण 1 किलो घेतलेले असतील तर त्याला साबुदाण्याचं पीठ 300 ग्रॅम या हिशोबाने घ्यायचं आहे। हे घेऊया। यामध्ये साबुदाणा पीठ, आपल्या अंदाजात मीठ, तिखट पण आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं। हे पण आता सगळं कालवून घेणार आहोत। जिरपूड आपण घालून देऊया थोडी। चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आहे। मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान असं नितळ पीठ तयार झालं पाहिजे। याप्रमाणे लाट्या करून घ्यायच्या। हा पापड लाटायचा नाही, थोडंसं तेलाचं बोट आपण पहिल्यांदा लावून घेणार आहोत। 2-3 पापड झाले की मग तेल पण आपल्याला लावायचंच नाहीये। एकतर आपण बोटाने असं पसरू शकतो किंवा लाटणं फिरवू शकतो, किंवा मग पापडाचा जो मोल्ड असतो त्यामधून आपण काढू शकतो। पोळपाटावर हे लाटले जात नाहीत, कारण त्याला पिठावर लाटायचे नाहीयेत आपल्याला हे पापड। हा आपला छान असा पापड पसरवून झालेला आहे। याप्रमाणे सगळे करून घ्यायचे आहेत। हा आपला पापड तयार झाला। तेव्हा आता पापड करायला खूप सोपे आहेत, ते आता आपण करून घेऊया। ते मस्त हे पापड तयार होतात, पण ते झाल्यानंतर वाळवूया आणि मग तळून बघूया। या बटाट्याच्या पापडांना एकदम आता छान असं ऊन दिलेलं आहे की वर्षभरासाठी हे टिकतील। मस्त फुललेला असा हा बटाट्याचा पापड। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या रुचिरा ह्या चॅनेलला सपोर्ट करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये। धन्यवाद।